दीपक एडगे. आता मात्र दोन्ही गावातील एका पट्ट्यातील आमने सामने दोन्ही टीम खूप वर्षानंतर आलेल्या आहेत. खरोखरच हॅलो. त्याचप्रमाणे या ठिकाणी संतोष पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. केळीचे मार्केटचे व्यापारी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. कमिटीच्या वतीने आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांनी देखील स्टेजवरती यायचं आहे. मार्केटचे व्यापारी आहेत यांचं देखील कमिटीच्या वतीने आयोजकांच्या वतीने त्याचप्रमाणे आमच्या धनगर समाज बांधवांच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आता मात्र फायनलची लढत होते इथे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहूया कितपत धावसंख्या मारण्यात तब्बल माय ठरतील दोन्ही फलंदाज आनंद एडगे आणि दीपक एडगे. सामना राहील 4 षटकाचा सामना. वैयक्तिक पहिला षटक टाकण्यासाठी आलेला आहे गोलंदाज बारकोर, गोलंदाज उमेश एडगे. ऑलराऊंडर प्लेयर आहे तो. त्याचा मारा करेल फलंदाज स्ट्राईक वाचणार आहे दीपक, नॉन स्ट्राईक वाचणार आहे आनंदजी एडगे. पाहूया सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू स्पेस करण्यासाठी सज्ज आणि तिथं एक धाव संख्येची धाव श्री गणेश झालेला आहे तो म्हणजे एडगेवाडी संघाचा. एक चेंडू एक धाव संख्या. चांगली सुरुवात करून दिली बॅट्समननी. कुठेतरी धाव संख्येचा श्री गणेश करून दिलाय. टीमचं खातं ओपन करून दिलेलं आहे. दीपक याने एक धाव काढून दिली आणि एक चेंडू एक धाव संख्येचे खेळत असताना आपल्याला दिसतोय दीपक. तर मात्र दुसरा चेंडू असेल प्रगती पथावरती. उमेश याचा मारा करेल दीपक. पाहूया सुंदर फटका मारायचा होता. चेंडू काही समजत नाही. चेंडूने जास्त उसली घेतल्याने थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन समावेश झाला आणि डॉट चेंडू येत आहे. 2 चेंडू एक धाव संख्या. दोन्ही संघ आमने सामने एकावरती वर्चस्व गाजवत आहेत. पाहूया एडगेवाडी वर्षाची एडगेवाडी. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुंदर फटका. फटका अपुरा परंतु जातोय. गोष्टी क्षेत्रामध्ये एकच धाव संख्या नक्की भेटेल. थेंबे थेंबे तले साचे. कोणत्याही पद्धतीचे फटकेबाजी करून देत नाही उमेश एडगे. आज पहिल्या षटकामध्ये मात्र पॉवर प्लेचा पहिला षटक चालू आहे. मेजवानीचे 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडूवरती कोणत्या पद्धतीचे प्रहार करताना दिसेल दीपक. आहा ना जबाब फटका. सुंदर फटका परंतु पाहूया याच्यावरती किती धावसंख्या येत आहेत. येतोय सामन्यातील पहिला चौकार. दीपक याच्या बॅटेतून 4 धावसंख्येची धावफलक वेगाने वाढते. 6 म्हटलं होतं या 3 चेंडूवरती कुठेतरी हात खोलून खेळणं गरजेचं असेल कारण पॉवर प्लेचा षटक आहे. आता मात्र असतील 2 चेंडू मेजवानीचे चेंडू या षटकामधील. सुंदर त्या दिशेने पटका हुक करायचा होता परंतु एक धावसंख्या मात्र काही रोखू शकत नाही. एक धावसंख्येचे धावफलक वाढतंय. 5 चेंडू अखेरीस धावफलक वाढते. जाऊन पोहोचतंय 7च्या घरामध्ये. चला स्पीडअप घ्यायचा आहे गोलंदाज. शेवटचा चेंडू असेल उमेशाचा. सुंदर फटका मात्र मोठा मारायचा होता. फटका मात्र चेंडू आणि चेंडू फलीचं काही समीकरण झुलत नाही. चेंडू होतोय डॉट. षटक होतोय समाप्त. एक षटक अखेरीस धाव फलकावरती धाव संख्या लागलेल्या आहेत एडगेवाडी संघाच्या. त्या म्हणजे 7 बिनबाद 7 धाव संख्या. सुंदर षटक हाताळलं गेलं. म्हटलं होतं कुठेतरी फटकेबाजी होईल परंतु एक फटका आला होता 4थ्या चेंडूवरती. त्याच्यानंतर काही सुरेख दबाव पाडला गेला. प्रेशर आला होता फलंदाजावरती. मात्र नंतर एक असं धाव फलक वाढले. जाऊन पोहोचले 7च्या घरामध्ये. स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. तसेच त्याचप्रमाणे आमचे गावचे बाबूराव दगडू शेळके ज्येष्ठ समाजसेवक यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. कमिटीमध्ये येऊन बसायचं आपण संवर्धन कक्षामध्ये. सामन्याकडे डोळ्या मित्रांनो. 3 षटक बाकी असतील. 18 चेंडूचा खेळ बाकी असलेला नाही आणि गोलंदाज मार्कवर गोलंदाज आलेला आहे नौका. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलेलं आहे प्रवीण एडगे. पाहूया
वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन टाकण्यासाठी गोलंदाज प्रवीण, त्याचा मारा करेल फलंदाज दीपिकेच्या बॅटमधून आलेला एक चौकार. सुंदर चेंडू जातोय दिशा नव्हतोय, कुठेतरी जास्तच लेंथ बिघडली गेली आणि कुठेतरी पंच सांगतात आम्हाला हा चेंडू आहे वाईट. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. धावफलकावरती 8. मित्रांनो जरा स्पीड घ्यायचे. दीपिकेच्या बॅटमधून मात्र आलेले एक चौकाराशी खेळत असताना दीपक, सुंदर चेंडू मारलाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षण तैनात. तिथं झेल अखेरच्या क्षणाला जमिनीला प्रदान केले आणि झेल सोडली आणि इथं आता संधी भेटली म्हणजे दीपक याला. एकच धावसंख्या काढली गेली, एक धावसंख्येवरती थांबवले गेले. आता मात्र स्ट्राईक आलेला आहे. हार्ड हिटर तो म्हणजे आनंदजी येडगे. फटकेबाजी काय होत नाही जी, फटकेबाजी पाहायला भेटायला पाहिजे होती ती मात्र काय फटकेबाजी करून देत नाही गोलंदाज प्रवीण. पहिला चेंडू टाकला, पहिल्या चेंडूवरती प्रहार आला होता मात्र तिथं मिस फिल्डिंग झाली आणि झेल सुटली गेली. दुसरा चेंडूचा खेळ करेल आनंद. अपील केले गेले जोरदार पंचांकडे, मात्र पंचांनी अपील फेटाळली गेली. चेंडू ते विकेट. धन्यवाद. सुरेश शेळके, नाताजी पाग, असोसिएशन सदस्य खजिनदार यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आपण यायचंय समर्थन कक्षामध्ये बसून घ्यायचं आपलं सहर्ष स्वागत. तर पाहूया सामन्याकडे वळूया. आता मात्र मोठी विकेट प्राप्त झालेली आहे, ती म्हणजे आनंदच्या स्वरूपामध्ये मोठा आदरा, मोठा मासा गळाला लागलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज हा हिटर, ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे तोच किशोर. पहिला चेंडू टाकला होता प्रवीण याने, पहिल्या चेंडूवरती एक धावसंख्या दिली होती आणि आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती एक विकेट प्रदान केलेला आहे आणि तिसऱ्या चेंडूवरती असेल, तिसऱ्या चेंडूचा मारा करण्यासाठी नौका फलंदाज किशोर वरक. किशोर वरकचा विचार केला गेला तर मित्रांनो अनेक सामने त्याने स्वतःच्या वैयक्तिक बळावरती जिंकून दिलेले आहेत हेडगेवाडी संघाला सकाळ श्रुती. तर पाहूया तिसऱ्या चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज गोलंदाज. चेंडू फेकलाय, म्हटलं होता चेंडू सीमारेषा पार, येतोच षटकार. या 6 धावसंख्येने वेगाने धावफलक वाढते, जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. 3 चेंडू 15 धावसंख्या. म्हटलं होतं तशी चोख कामगिरी. हाय हिटर, हाय हँडसम षटकार लगावला तो म्हणजे स्वतःच्या एक चेंडू 6 धावसंख्येचे खेळतोय किशोर वरक. आता मात्र चौथा चेंडूचा मारा करेल प्रवीण, याच्यावरती कुठेतरी हल्लाबोल केलाय किशोर याने. पहिला चेंडू टाकला होता, एक धावसंख्या दिली होती. दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली होती मोठी, परंतु तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. आता चौथा चेंडूचा मारा करेल. पाहूया किशोर वरवरती नजर असतील प्रेक्षकांच्या. सुंदर फटका आहे अपुरा, परंतु क्षेत्ररक्षण सुंदर झेल घेतलेले आहे. वा ना जवाब आला तसा गेला, मात्र एक षटकाराशी खेळून गेला किशोर वरक. कुठेतरी मोठी विकेट, मोठा मासा गळा लागलाय. आता मात्र अडचणीत असेल हेडगेवाडी संघ. त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज हाय हिटर अक्षय हेडगे. काय सुंदर सावयाने कॅच घेतली, काय सुंदर झेल घेतली अखेरच्या क्षणाला आणि सुंदर विकेट प्राप्त करून दिली. किशोरच्या स्वरूपामध्ये आला होता, खेळत होता. एक चेंडूवरती एक षटकार लागला होता, परंतु दुसरा चेंडू मारण्याच्या नादामध्ये स्वतःची विकेट कुठेतरी गमावून बसला किशोर. अति गाय संकटात नाही, त्याच प्रकारे उदाहरण झाले. पाहूया आता मात्र असेल या षटकामधील 2 चेंडू बाकी असतील. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. स्पीडअप घ्यायचा मित्रा. आता मात्र आलेले नौका फलंदाज अक्षयच्या बॅटमधून सुद्धा नेहमीप्रमाणे जी फटकेबाजी होते, खरोखरच मंत्रमुग्ध फटकेबाजी होते. ती फटकेबाजी होते का फायनलच्या सामन्यामध्ये? पाहूया.
सुंदर फटका अपुरा आहे. क्षेत्ररक्षण तैनात. गणेश शेळके कोणतीही चुकी करत नाही. पुन्हा एकदा बॅक टू पवेलियन. अक्षय तू चल मैं आया अशी कुठेतरी गळती लागली. आता खूपच अडचणीत संघ अडकलाय सकाराम श्रुती येडगेवाडी. मेन विकेट प्राप्त करून दिलेले आहेत मात्र या षटकामध्ये प्रवीण याने खूप मोठे मोठे विकेट. पहिला विकेट तो म्हणजे आनंद, दुसरा विकेट किशोर, तिसरा विकेट घ्यायला लगातार तो म्हणजे अक्षय. तानाजी शेळके गवळीनगर यांना सुद्धा विनंती आहे आपण यायचंय समर्थन कक्षामध्ये बसायचं आहे. आपण आलात आनंद झाला. धन्यवाद. सुंदर षटक टाकताना दिसतो प्रवीणाच्या षटकामधील. आता असेल शेवटचा चेंडू बाकी. काय 3 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिले आपल्या संघासाठी ते म्हणजे युवा जल्लोष. स्कोर झालेला आहे 15. लॉस ऑफ 4 विकेट. 3 विकेट माफ करा. शेवटचा चेंडू असेल. पाहूया काय होते. विकेट प्राप्त होते का, षटकार येतो काय, चौकार येतो का, डॉट चेंडू होते हे ना पाहणं गरजेचं असेल. सुंदर फटका मारलेला आहे. या फटक्यावरती आता पाहूया पंच सांगतात आम्हाला येतोय चौकार. आणि या 4 धावसंख्येची धावफलक वाढतंय स्थिरावलेलं जाऊन पोचते 19च्या घरामध्ये. 2 षटक समाप्त झालेले आहेत. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलेले आहेत ते म्हणजे प्रवीण याने. सुंदर षटक प्रवीण याचं. 12 चेंडू 19 धावसंख्या लागलेल्या आहेत स्कोर गार्ड वरती सकाराम श्रुती येडगेवाडीच्या. तसेच लक्ष्मण सकाराम झोरे डोलीचा वाडा यांना सुद्धा विनंती आहे आपण यायचंय समर्थन कक्षामध्ये बसून घ्यायचंय. तसेच त्याचप्रमाणे दोंडीबा यमकर डोलीचा वाडा यांना सुद्धा विनंती आहे आपण आलात आनंद झाला. यायचंय आपला सत्कार करण्यात येईल त्याच्यामुळे बसून घ्यायचंय. धन्यवाद. सामन्याकडे आहे मित्रांनो. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकाचा विचार केला गेला तर मित्रांनो धावफलक केवळ 19च्या घरामध्ये पोहोचलेला आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र आलेल्या नौका गोलंदाज वैयक्तिक तानाजी शेळके गवळीनगर यांनी सुद्धा स्टेजवरती येऊन बसायचं आहे मित्रांनो. नौका गोलंदाज आलेला आहे नामदेवजी येडगे. सुंदर ब्लॉकआउटचा चेंडू मात्र चेंडू जास्त असं दिशाहीन झाला त्याच्यामुळे पंच सांगतायत हा नकारात्मक चेंडू आहे. वाईट एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. मित्रांनो मागच्या सामन्यामधील निर्धाव षटक टाकलं होतं नामदेव येडगे यांनी. तोच गोलंदाज. सुंदर फटका अपुरा फटका पाहूया आणि इथं एक झेल काय घेता येत नाही. नक्कीच एक धावसंख्या काढली गेली. एक धावसंख्येची धावफलक वाढते 21च्या घरामध्ये. 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. 1 चेंडू 21 धावसंख्या. त्याचप्रमाणे आनंद झोरे मळ्याचा वाडा यांना सुद्धा विनंती आहे आपण यायचं आहे स्टेज पण व्हायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी नामदेव येडगे यांचाच मारा करतील त्यांचेच बंधू सुनील येडगे. त्याचप्रमाणे दोंडीबा दगडू शेळके नागोंटेक यांना सुद्धा विनंती आपण यायचंय स्टेजवरती बसून घ्यायचंय. कोंडीबा दगडू शेळके आमचे चांगले असे व्यक्तिमत्व आहे गावामधील समाजसेवक आहेत त्यांना सुद्धा विनंती आपण आलात आनंद झालात. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. आता मात्र 4 चेंडू बाकी असतील. पाहूया तिसरा चेंडू. सुंदर चेंडू मारलाय. चेंडू पाठी शतरक्षक कोणती चुकी करत नाही. पुन्हा एकदा डगआउट फलंदाज बाद. त्याचप्रमाणे भरत बारकू जोरे भाकारमळी यांना सुद्धा विनंती आपण यायचंय स्टेजवरती बसून घ्यायचंय सर.
चला मित्रांनो, स्पीडअप घ्यायचा आहे. टीम मीटिंगने घेता खूप विलंब झालेला आहे. सूर्यदेव अस्ताला जात आहेत, आपल्याला सामने अंधारामध्ये खेळवायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला खूप मोठे सत्कार समारंभ सुद्धा करायचे आहेत. मित्रांनो, कुठेतरी सहकार्य करणं गरजेचं आहे. खूप मोठा फटका मारला होता, परंतु फटका अपुरा असल्यामुळे कुठेतरी खूप साऊ याने छान 2 झेल घेतलेले आहेत समोरून कक्षासमोरच. आता मात्र असतील 3 चेंडू बाकी. 9 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मधला. टाइम लावता पंच प्रकाश शेडगे, विनंती आहे स्पीडअप घ्यायचा आहे. 3 चेंडू 22 धावसंख्या लागलेल्या आहेत. आता मात्र नौका फलंदाज आलेला आहे. हा सुंदर फटका मारलेला आहे. फटका सुंदर, परंतु फटका काही झेल काय घेऊ शकत नाही. क्षेत्ररक्षकाकडून चेंडू जातोय, सीमारेषा लगत होते, चेंडू सीमारेषा पार येतो, पुन्हा एकदा चौकार. त्याचप्रमाणे हिराजी अमकर डोनीचवाडा, आपला सुद्धा विनंती आहे, आपण यायचं आहे, स्टेजवरती बसून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे असोसिएशन सदस्य आनंद शेळके पांढरेपाणी यांना सुद्धा विनंती आहे, आपण यायचं आहे, स्टेज स्पन्न व्हायचं आहे. मित्रांनो, सामन्याकडे डोळ्या. सामना 26 धावसंख्या झालेल्या आहेत हेडगेवाडी संघाच्या. पाहूया पुन्हा एकदा 2 चेंडू बाकी असतील नामदेव यांच्या गोलंदाजी मधील या षटकामधील. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षण खाली पलटाना दिसतंय आपल्याला, परंतु कोणत्याही पद्धतीची झेल घेण्याचा काही प्रयत्न नाही. याच्या मोबाईलमध्ये 2 धावसंख्या काढलेल्या आहेत. तिसरीला कोणत्याही पद्धतीचं आमंत्रण नाही. 2 धावसंख्येचे धावफलक स्थिरावलेले वाढते 28च्या घरामध्ये. आता असेल मात्र 1 चेंडू बाकी. चला चेंडू टाकून घ्यायचा आहे. पाच चेंडू 28 धावसंख्या झालेल्या स्कोर गाडीवरती. फटका सुंदर आहे, फटका मारलाय, क्षेत्ररक्षण अडवेल, पकडेल तो, फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावसंख्या काढलेल्या आहेत. गुड रनिंग म्हणता येईल. 2 धावसंख्येचे धावफलक वाढतंय 30च्या घरामध्ये. आता मात्र असतील या इनिंग मधील शेवटचे 6 चेंडू. या मात्र 7 चेंडू मध्ये कितपत धावसंख्या मारतील येणं गरजेचं, पाहणं गरजेचं असेल. अशा तऱ्हेनं खूपच अटीतटीचा सामना मित्रांनो, काय रंगत नाही, फटकेबाजी काय होत नाही. स्टार वर्सेस सुपरस्टार खेळताना दिसतात. एकीकडे असणार आहे एडगेवाडी वर्सेस शेडगेवाडी, सकाराम सुरती एडगेवाडी वर्सेस युवा जल्लोष एडगेवाडी. फायनलचा सामना लेट आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. गणेश एडगे वर्सेस आनंद एडगे, कुठेतरी आमने सामने बंधूंची जोडी फायनलच्या सामन्यामध्ये खूप सुंदर आलेला आहे. गोलंदाज नौका शेवटचे षटक टाकण्यासाठी झालेलं आहे. नाव काही समजत नाही. सुनील एडगे. धाव संख्या झालेल्या आहे स्कोरवरती 30. आता मात्र असतील शेवटचे मेजवानीचे 6 चेंडू. गोलंदाज सुंदर फटका मारलेला आहे दीपक याने, परंतु फटक्याच्या पाठीमागे 3-3 क्षेत्ररक्षण, परंतु उचल करेल फेके करेल मात्र 2 धावसंख्या नक्कीच काढलेल्या आहेत. 1 चेंडू 32 धावसंख्या. मारायचा प्रयत्न आहे, परंतु कुठेतरी शरीरयष्टी कुठेतरी अपुरी असल्यामुळे कुठेतरी फटके अपुरे येत आहेत दीपक याच्या बॅटीतून. 1 चेंडू 32 धावसंख्या लागलेल्या आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती सुनील याचा. चला स्पीडअप घ्यायचा आहे. पंच दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पाहूया गोलंदाज सुनील चा मारा करेल दीपक. फटका सुंदर मारलाय. गगनी चुंबक दर्शक चेंडू येतो पुन्हा एकदा दीपकच्या बॅटीतून षटकार. या षटकाराची धावफलक वेगाने वाढत आहे.
मित्रांनो मूर्ती लहानपणी कीर्तिमान काय धमाकेदार हाय हँड हँडसम उंच असा षटकार मारलेला या छोट्याशा फलंदाजाने. तसेच जनार्दन झोरे साहेब यांची सुद्धा उपस्थिती लागलेली आहे. हार्दिक 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 स्वागत. 38 धावसंख्या लागलेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलेला आहे. आता मात्र असतील 4 चेंडू या दीपक वरती नजर असतील. प्रेक्षकांच्या काय फटका लागला होता, देखणा फटका होता, सुंदर फटका होता. हाय हँड हँडसम. 32 नंतर 34 झाल्या, 2 काढल्या पळून. 39 आहे. 32 नंतर 2 34 झाल्या, 2 परत 2 काढल्या. हे काय धावसंख्या किती झाल्यात? 39 धावसंख्या झाल्या आहेत मित्रांनो. हा पुन्हा एकदा तोच फटका मारायचा होता मात्र पंच सांगतायत नकारात्मक चेंडू जातो वाईट दिशाहीन गोलंदाज. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल 40च्या घरामध्ये. बरोबर ना? कारण 34 होतं. किती बॉल गेली? 3 बॉल ना. 3 बॉल 40 धावसंख्या. आता वाईट पहिले 39 होते आता बरोबर. वाईट झाला 40. पुन्हा एकदा चेंडू जातो वाईट. माफ करायचं गुणलेखकाकडून कुठेतरी मिसिंग होते. ओके धन्यवाद. गुणलेखकाकडून थोडी चुकी होते. 39 झालेल्या आहेत धावसंख्या स्कोर कार्ड वरती. मित्रांनो फायनलचा सामना चालू आहे. एक धावसंख्या किती महत्वाची असते हे माहिती आहे आपल्याला सर्वांनाच. तर पाहूया 3 चेंडू 39 धावसंख्या लागलेल्या आहेत. आता मात्र असतील अनामारचे 3 चेंडू. माफ करा. तीन चेंडू 39 धावसंख्या लागलेले आहेत. आता मात्र असतील शेवटचे 3 चेंडू बाकी. हा फटका अपुरा आहे. कोणती चुकी करत नाही आणि बॅक टू पळेल जर्सी नंबर 04 दीपक. आता मात्र नौका फलंदाज ग्राउंडच्या दिशेने जाताना दिसतोय कृष्णा एडगे. का वरक आहे? वरक आहे. नाही बाईक आहे माझी. किती बॉल झाले? किती बॉल झाले? 4 चेंडू 39 धावसंख्येवरती खेळत असताना पाहूया नौका फलंदाज आलेला आहे कृष्णा एडगे. 5वा चेंडू मात्र काही समजला नाही या फलंदाजाला. आता मात्र असेल शेवटचा चेंडू या इनिंग मधील. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू टाकून घ्यायचा आहे. धावसंख्या स्थिरावली 39. सुंदर फटका पुरा फटक्या पाठीमागे नामदेव एडगे कोणती चुकी करत नाही आणि इनिंग समाप्त होते. षटक समाप्त होते. धाव संख्या लागलेल्या 4 षटक समाप्तीनंतर 39 आणि 40 करायचे ते मध्ये समोरील एडगेवाडी संघाला.
चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे. तसंच विनंती असेल पुढच्या एडगेवाडी संघाला आपले हाय हिटर ओपनिंगचे फलंदाज ग्राउंडमध्ये पाठवायचे आहे. क्षेत्ररक्षण सजावट करून घ्यायचे आहे सकाराम श्रुती एडगेवाडी संघ. चला युवा ज्वेलर्स एडगेवाडी विनंती आहे क्षेत्ररक्षण सजावट करून घ्यायचं आहे ताबडतोब. बॅटिंगसाठी सकाराम मला सनफायर स्टेशन नाही जवळ आपलं इकडे मी याच्यात इथे आपलं काय ते कोणतं ते पांबीजला तो आहे ना सिग्नल वाशीच्या पुढचा हे धर्मानंदचं नाव घे इकडे हे मोन्या धर्मानंदचं नाव घे धर्मा नको 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 म्हणतात ते. नको म्हणतात ते. मात्र सामन्याकडे वळूया मित्रांनो, फायनलचा सामना चालू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एडगेवाडी वर्षीची एडगेवाडी आजच्या दिवसातील शेवटचा सामना 39 काढलेले आहेत युवा ज्वेलर्स एडगेवाडीने आणि सकाराम श्रुती एडगेवाडीला 40 करायचे आहेत. 24 चेंडू 40. चलो स्पीडअप ले लो, समय खूब बलवान होता है मेरे दोस्त. आता मात्र जी जोडी ग्राउंड मध्ये आलेले आहे फटकेबाजीची. एका साईडला असणार आहे उमेश शेडगे, एका साईडला असणार आहे गणेश शेडगे. 40 धावसंख्येचा कुठेतरी पाठलाग करायचा आपल्याला. कोणत्या पद्धतीने पाठलाग करताना दिसतील, येणारे चेंडूवरती कोणत्या पद्धतीने प्रहार करतील पाहूया, येणारी वेळ सांगेल नक्कीच. दोन्ही फलंदाजाचा विचार केला गेला तर दोन्ही फलंदाज मोठे फलंदाज आहेत, हाय हिटर हाय हँडसम फलंदाज आहेत. अक्षय वर्षेस आता असणार आहे उमेश. पॉवर प्लेचा पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे गोलंदाज अक्षय. याचा मारा करेल मात्र आता डावपुरा फलंदाज उमेश शेडगे. पाहूया कोणत्या पद्धतीने फटकेबाजी होतील, कोणत्या पद्धतीने फटकेबाजी करतील, काय फटके येतील उमेशच्या बॅटेतून, का गोलंदाजीचा दर्जा दाखवताना दिसतील गोलंदाज अक्षय. मागच्या सामन्याचा विचार केला गेला तर मित्रांनो खूपच सुंदर सामना खेळला होता. अक्षय याने काय सुंदर गोलंदाजी केली होती मागच्या इनिंग मध्ये. त्याचप्रमाणे टिचून गोलंदाजी करताना दिसतील का अक्षय. अक्षय वर्षेस उमेश पाहूया. सुंदर पटका ब्लॉकबॉल पद्धतीचा चेंडू होता परंतु चेंडू सुंदर सुरुवात करून दिली. चेंडू ते निर्धाव, पहिल्या चेंडूवरती प्रहार करायचा होता परंतु चेंडू काही समजत नाही. वेगवान चेंडू ब्लॉकबॉल पद्धतीचा चेंडू होता. एक चेंडू झालेला आहे. तर मात्र दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अक्षय. हा तिथं आवाज आलाय, बॅटची कडा घेतले, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. मोठा आदरा, मोठा मासा गळाला लागलाय उमेशच्या स्वरूपामध्ये. बॅक टू डगआउट. मी म्हटलं होतं मित्रांनो अक्षय गोलंदाजीचा दर्जा कुठेतरी सुरेख करताना दिसत आहेत. पहिला चेंडू टाकला होता निर्धाव चेंडू, मात्र दुसऱ्या चेंडूवरती आता मात्र मोठी विकेट प्राप्त केली ती म्हणजे स्वतःच्या नावावरती अक्षयाने. चला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो, ताबडतोब विलंब न लावता. 40 धावसंख्येचा पाठलाग करताना कुठेतरी मोठी विकेट प्राप्त करून दिली ती म्हणजे अक्षयने आपल्या संघासाठी. ती म्हणजे उमेशच्या स्वरूपामध्ये नौका फलंदाज आलेला त्याची जागा भरून काढण्यासाठी. कृष्णा एडगे. कृष्णा याला कुठेतरी दडपण असेल परंतु मोठा फलंदाज आपला
कुठेतरी बाद झाल्यानंतर कृष्णा याच्यावरती कुठेतरी जबाबदाऱ्या टाकल्या असतील कप्तानाने. आता मात्र कुठेतरी स्थिर राहून कुठेतरी खेळणं गरजेचं असेल, कारण स्कोरचा विचार केला गेला तर स्कोरगार 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आपल्याला. तिसऱ्या चेंडूवरती असेल. सुंदर फटका मारायचा होता परंतु फटका काय समजत नाही, चेंडू काय समजत नाही. चेंडू आणि चेंडू फलीचं काय समीकरण मिळत नाही. चेंडू होतोय डॉट. मात्र तिन्ही चेंडू डॉट काढले आहेत. काय सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय अक्षय. वैयक्तिक पहिलं षटक टाकताना दिसतोय. पॉवर प्लेचं षटक, मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये बांधून ठेवले फलंदाजांना. कोणत्याही पद्धतीची हाणामारी करून देत नाही गोलंदाज अक्षय. सुंदर फटका कुठेतरी धावसंख्येचा. श्री गणेश आता टीमचं खातं खोलून दिलंय. कृष्णा याने 1 धावसंख्या लागलेलं आहे स्कोरगार्डवरती. श्री गणेश झालेलं आहे ते म्हणजे सकारात्मक स्मृती एडगेवाडी संघाचा. 4 चेंडू 1 धावसंख्या 1 मोठी विकेट. काय सुंदर गोलंदाजी. पॉवर प्लेचे षटक आहे मित्रांनो. कोणत्याही पद्धतीची हाणामारी करून देत नाही गोलंदाज. आता मात्र असतील 2 चेंडू बाकी. कृष्णा याच्याकडे लक्ष असेल. म्हटलं होतं फटका अपुरा आहे, फटका उंच आहे आणि इथं घडते काय तू मय होते आणि इथं दोन्ही फलंदाजाच्या मध्ये चेंडू आदळतोय आणि नक्कीच 1 धावसंख्येवरती थांबवले गेलेलं आहे. जीवदान भेटतंय कृष्णा याला. 5 चेंडू 2 धावसंख्या 1 मोठी विकेट प्राप्त केलेली आहे अक्षय येडगे यांनी आपल्या स्वतःच्या स्वयंबळावरती पहिल्या षटकामध्ये. आता मात्र असेल शेवटचा चेंडू. चला स्पीडअप घ्यायचं आहे अक्षयजी. शेवटचा चेंडू आहे मात्र मेजवानचा चेंडू असेल, हाणामारचा चेंडू असेल. पाहूया येणारी वेळ सांगून जाईल. आणि आता मोठा फलंदाज आहे हार्ड हिटर हाय हँड हँडसम गणेश दादा एडगे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका येणं गरजेचं असेल. म्हटलं होतं फटका मारायचा होता, फटका चुकतोय. कुठेतरी गुडलाडवरती चेंडू आदळते. चेंडूवरती 1 धावसंख्या नक्कीच काय रोखू शकत नाही. 1 धावसंख्येची षटक समाप्ती होते. धावफलक वाढते जाऊन 1 षटक अखेरीस धावसंख्या केवळ म्हणजे 3 आणि 1 मोठी विकेट प्राप्त करून दिलेले अक्षय येडगे याने. त्याचप्रमाणे धोंडीबा शेळके पाटील यांना सुद्धा विनंती आहे आपण यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे, अभिनंदन करायचं आहे करतो. आणखी आपण स्टेजवरती बसून घ्यायचं आहे मित्रांनो. टीम मीटिंग इथं सामना चालू करायचा आहे. शेवटचे 3 षटक बाकी आहेत आणि 18 चेंडू मध्ये 18 चेंडू 37 धावसंख्येची गरज असणार आहे. ती म्हणजे सकारात्मक स्मृती एडगेवाडी संघाला. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक टाकण्यासाठी सांघिक दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे गोलंदाज मार्गवर गोलंदाज दीपक एडगे. या गोलंदाजाचा विचार केला गेला तर मित्रांनो खूप सुंदर गोलंदाजी करताना दिसतो. काय विस्फोट गोलंदाजी करून देतो आणि कोणत्याही पद्धतीचे हात काय खोलून देत नाही ते म्हणजे फलंदाजाला. तोच गोलंदाज मार्गवर गोलंदाज दीपक एडगे याच्यावरती कुठेतरी प्रेक्षकांच्या नजर असतील. टिचून गोलंदाजी करताना दिसतोय. मोठ्या मोठ्या फलंदाजांना घराची दिशा दाखवताना दिसतो नेहमीप्रमाणे. त्याचप्रमाणे फायनलच्या सामन्यामध्ये आज कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करेल दीपक एडगे पाहणं गरजेचं असेल. चला सामना चालू करायचा आहे. पंच प्रकाश एडगे, दीपक वर्ष शेड गणेश. पाहूया पहिला चेंडू घेऊन चाललाय दीपक. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्कवर जर्सी नंबर 4. त्याचाच मारा करेल हाय हँड हँडसम हाय हिटमॅन तो म्हणजे गणेश शेडगे. तसेच
प्रत्येक षटकारास 101 रुपये ATM खोललेला आहे गणेशसाठी. हा कुठेतरी सन्मान दिलाय चेंडूला आणि चेंडू जातोय घोषक्षेत्रामध्ये. मित्रांनो खेळाडूंसाठी इथं ATM खोललेलं आहे. गोलंदाजाने जर कुठे एक विकेट घेतली तर त्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक षटकारास 101 रुपये बाबूदादा जोरे यांच्यासाठी म्हटलं होतं. त्याचप्रमाणे 101 रुपयाचा मानकरी ठरतो. हाय अँड हँडसम षटकार लगावून गणेश शेडगे बाबूदादा जोरे यांच्या हस्ते प्रत्येक षटकारास 101 रुपये लावण्यात आलेला आहे. ATM खोललेला आहे. तर खेळाडूंसाठी संधी आहे. म्हटलं होतं ATM खोलला आणि मोठा लांब लचक देखला असा षटकार अशी खेळतोय गणेश दादा हेडगे. आता मात्र प्रहार केलाय. तिसरा चेंडू वरती पाहूया. कोणता चेंडू? मेजवानीचा चेंडू असेल का? पुन्हा एकदा टांगापलटी घोडा फरार होतोय. एक गोल बॅटेतून मोठा असा लांब लचक षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. 202 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत गणेश दादा हेडगे. त्याचप्रमाणे जर बायकोन प्रेक्षकांनी जर कॅच घेतली तर त्याच्यासाठी भास्कर शेळके यांच्या हस्ते सुद्धा बक्षीस लावण्यात आलेलं आहे 101 रुपये. बाहेर प्रेक्षकांसाठी संधी आहे. जर कोणी झेल घेतली बाहेर षटकाराची आतमध्ये नाही यायचंय सीमारेषेच्या बाहेर जर कोणी झेल घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक. चायनीज लाजवाब म्हटलं जाय. पंचांचे बोट आकाशाच्या दिशेला. पुन्हा एकदा हँड हँडसम षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार. खरोखरच प्रेक्षकांवरून टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. जोरदार 3 बॉल 3 षटकार अशी खेळतोय गणेश दादा हेडगे. आणि धावफलक स्थिरावलेले कुठेतरी आता वेगाने वाढताना दिसतंय आपल्याला. 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. आता मात्र गोलंदाजाची पिस खोलली गेलीत. 22 4 चेंडू 22 धावसंख्या झालेल्या आहेत स्कोर गार्ड वरती. आता मात्र गोलंदाजाला काही समजत नाही. मोठा फलंदाज आहे. कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकू काय समजत नाही. दबाव प्रेशर. पुन्हा एकदा त्या दिशेने पुन्हा एकदा लगातार 4था षटकार. वेगाने धावफलक वाढतंय. घडते काय होतंय काय? गणेश दादा तुटून पडतोय गोलंदाजावरती. मार्कर झाला की 6 बॉलचा नाही 1 मारलाय. अजून एक षटकार मारला गणेश दादानी तर बाबूदादा जोरे यांच्याकडून 1001 रुपयाचा मानकरी ठरण्यात येईल. सलग 5 षटकाराचा मानकरी ठरला तर 1001 रुपये रोख रक्कम पारितोषिक. ATM मध्ये डायरेक्ट ऑनलाईन कॅश. नाही आता मात्र पाहूया गोलंदाजाची पिसा कुठेतरी खोलली गेलेली आहेत. फलंदाज गणेश हेडगे याने शेवटचा चेंडू असेल मेजवानीचा चेंडू. मोठा मासा जाळ्यामध्ये पोहोचू शकतो का? परंतु प्रयत्न सुद्धा नाही. आणि इथं दुर्दैव म्हणता येईल गणेश दादा नाही सुदैव म्हणता येईल गणेश दादा याचं आणि दुर्दैव म्हणता येईल फिल्डिंगवाल्या संघाचा. मोठा फलंदाज जर कुठेतरी कॅच घेतली असती झाली असती तर कुठेतरी संघ अडचणीत आला असता परंतु नाही. षटक समाप्त झालेला आहे मित्रांनो. पहिला चेंडू टाकला होता. पहिल्या चेंडूवरती 1 धावसंख्या. त्याच्यानंतर लगातार 4 षटकार मारलेले आहेत. माफ करा 5 षटकार मारले आहेत. 5 ओके धन्यवाद. 402 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे गणेश दादा हेडगे. 404 रुपयाचा मानकरी. स्कोर गार्ड वरती स्कोर गार्ड लागलेला आहे 30च्या घरामध्ये. आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू 10 धावसंख्येची गरज असणार आहे. ती म्हणजे सकाराम सुरती हेडगेवाडी संघाला. 12 चेंडू 10 धावसंख्या. मित्रांनो पहिले षटक टाकलं होतं. काय सुंदर षटक टाकलं होतं दीपक याने. माफ करा पहिले षटक कोण टाकलं होतं? बॉलर कोण येतं मला पहिलं नाव टाकू दे. किशोर.
आता मात्र आलेले गोलंदाज मार्कर गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी किशोर बराक. मात्र काय फलंदाजी केली होती दीपक, याला कुठेतरी समजत नव्हतं. दीपक याचा जो तुटून पडला होता फलंदाज तो म्हणजे गणेश हेडगे, याला कुठेतरी स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट झालेले आहे. डेंजर झोन, पंच बोलतायत विकेटचं पतन, डावची होतोय फलंदाज बाद. बॅक टू पवेलियन. गणेश नाही, कृष्णा बॅक टू पवेलियन. स्वतः स्ट्राईक रोटेट केली गणेश हेडगे यांनी स्वतःवरती. किती मित्रांनो वाल्मिक पठारामध्ये सुद्धा 26 धावा काढल्या होत्या गणेश दादा हेडगे यांनी. किती बॉल 5 बॉल. 8 चेंडू 26 धाव संख्यावरती खेळत होता वाल्मिक पठारामध्ये. हाच फलंदाज मोठा, हा हिटर, हाय अँड हँडसम. सुंदर फटका खेळलाय, तिथं जातो चेंडू, होतो परार, वन बाउन्स येतो, पुन्हा एकदा चौकार. 4 धावसंख्येची धावफलक वाढते, भरारीने सरारीने जाऊन पोचते 34च्या घरामध्ये. नौका बॅट्समन आलेला आहे जो आहे त्याचं नाव विसरलो. दादा बॅट्समनचं नाव काय विसरलो मी खाली. नाही तो नाही, बॅट्समन प्रकाश. आता मात्र 6 धावसंख्येची गरज असणार आहे, ते म्हणजे 10 चेंडू 6 धावसंख्येची गरज असणार आहे. 8. पुन्हा एकदा षटकार येतोय का म्हटलं होतं, फटका अपुरा आहे. सिंगल धावेमधील डबल मध्ये रूपांतर केलेलं आहे आणि 2 धावसंख्येची धावफलक वाढते 36. 9 चेंडू 4 धावसंख्येची गरज असणार आहे. फायनल चा चषक मित्रांनो शिट्या बंद करायच्या आहेत. सुंदर परंतु गचार क्षेत्ररक्षण होतं अक्षय हेडगे यांच्याकडून. कुठेतरी हातातून चेंडू निसटला गेला, त्याच्या मोबदल्यामध्ये 1 धावसंख्या. आणि आता मात्र 8 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे. 3 धावसंख्येची फक्त गरज आहे सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजे सकाराम स्मृती हेडगेवाडी संघाला. 8 चेंडू 3 धावसंख्या. आहा सुंदर फटका जातोय, नक्कीच त्या फटक्यावरती 1 धावसंख्या भेटेल. आता मात्र 7 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा चेंडू असेल किशोर वरक याच्या गोलंदाजीमधील. हा सुंदर षटक समाप्त झालेला आहे, परंतु या षटकामध्ये मित्रांनो काय षटक टाकले, सुंदर षटक टाकले. दुसरे षटक कुठेतरी माग पडले गेले. 27 धावसंख्या मारलेल्या, ते म्हणजे दीपक याच्या षटकामध्ये गणेश याने. आणि आता मात्र केवळ 6 चेंडू 2 धावसंख्येची गरज असणार आहे. गोलंदाज मार्कर गोलंदाज गंगाराम हेडगे, माफ करा तुषार हेडगे. तुषार हेडगे पहिला चेंडू. हो हा फटका मारायचा होता, परंतु तिथं घडते काय, सुंदर क्षेत्ररक्षण. आता 5 चेंडू 2 धावसंख्या, हार काही कोण मानत नाही. 1 फटका. आणि इथं मोठा मासा फसला गेलाय, फसवला गेले. बॅक टू पवेलियन गणेश हेडगे. आता मात्र असतील 4 चेंडू 2 धावसंख्येची गरज. फसवले, मोठ्या माशाला फसवले, ते म्हणजे गोलंदाज तुषार जोरे याने. सुंदर गोलंदाजीचा दर्जा दाखवतात. 4 चेंडू
2 धावसंख्येची गरज आहे. जर 2 चेंडू डॉट आले तर खूपच मजा येईल. आता मात्र 4 चेंडू 2 धावसंख्या, 2 धावसंख्या 4 चेंडू. हा तिथं मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाता नसते. आता मात्र औपचारिकता बाकी आहे. 3 बॉल 1 धावसंख्या, 3 चेंडू 1 धावसंख्या. ओहो दबाव, प्रेशर, चेंडू होतोय डॉट. लावेल का फलंदाजाची वाट? चेंडू झालाय डॉट, लागते का फलंदाजाची वाट? येणारे 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. घडतंय काय, होतंय काय पाहूया. कोण या सुवर्ण ट्रॉफीवरती आपलं नाव कोरतंय आणि ते उपाध्यक्ष चषक 2024 पर्व पहिले बाबूदादा जोरे यांच्या हस्ते ठेवले होते. या बक्षिसाचा मानकरी ठरतो खऱ्या अर्थाने संक्रांत सुरते हेडगेवारे. या ठिकाणी कृपया सर्वांनी थांबायचं आहे. या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके दीपक शेठ बोराडे केचे गाव व्यापारी होलसेल व्यापारी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी देखील स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. कृपया सर्वांनी बसून घ्यायचं, कृपा करायची आहे. सुरेश, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपण सर्वांनी स्टेजच्या समोर सर्वांनी यायचं. स्टेजच्या समोर यायचं आहे. तिथे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम दोन्ही संघ करायचा आहे. उमेश शेडके आपला संघ घेऊन या ठिकाणी यायचं आहे समोर कक्षाजवळ. त्याचप्रमाणे किशोर वरग आपण देखील आपला संघ घेऊन यायचा आहे या ठिकाणी समोर कक्षाजवळ. या ठिकाणी थोड्याच वेळात बक्षीस वितरक समारंभ होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. प्रकाश दादा आपण देखील पुढे बसून घ्यायची कृपा करायची आहे. गाडीत चाबी इथे कुठे पडली का? हॅलो हॅलो